एक सिंगल धाव आलंय. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचलं. एकंदरीत 9 या अंकांवर 3 चेंडूंचा खेळ इथून झालाय समाप्त आणि 9 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. स्थिती फारशी चांगली नाहीये, परंतु इथून अजून सुद्धा प्रयत्न असायलाच पाहिजे. बघा, एक संघ जिंकणार आहे, एक संघ पराभूत होणार आहे. परंतु तुम्हाला प्रयत्न करणं या महत्वाच्या गोष्टी आहेत. तर प्रयत्न आपण केले नाहीत तर क्रिकेटमध्ये अगदी ते प्रयत्न सफल ठरतात. आता इथून गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज. हाच तर कॉन्फिडन्स आहे. जेव्हा एक मोठी धावसंख्या लागते ना, तेव्हा हाच कॉन्फिडन्स स्कोर कार्डवर सुद्धा पाहायला मिळतो. यावेळेस फटका फसलाय. लॉंग लेगला मात्र खूप चांगल्या पद्धतीने झेल टिपलाय. आता सर्व काही ओके मध्ये पाहायला मिळतोय. हर हर महादेव तिल्लेर संघाच्या माध्यमातून आणखी एक विकेटचं पतन. फलंदाज बाद. मध्ये 1.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर ही धावसंख्या आपण पाहू शकाल. 9 या अंकांवर गाडी थांबलंय. आता जे समीकरण आहे ना, 8 चेंडू आणि 38 धावा, म्हणजे आता इतक्या दुक्क्याने तुमचं काम बनणार नाहीये. हवाई हल्ले, प्रतिहल्ले मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावे लागतील. अदराईज खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. झेल खाली. स्वतः गोलंदाज खूप चांगला झेल घेतलाय. परिपूर्ण गाडी रुलावरून उतरले. स्वराज्य संग्राम तिल्लेर या संघाची 3 धक्के 9 या अंकांवर. आता विजयी होण्याकरिता 7 चेंडू 38 धावेंचं समीकरण. हॅट्रिक नाव. खूप सुंदर पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाले गोलंदाजाच्या माध्यमातून. अबराबाटर हॅट्रिक साध्य केले. अप्रतिम गोलंदाजी वीरेंद्रच्या माध्यमातून. ही आहे पहिली. आजच्या दिवसामध्ये एक मेडन ओव्हर सुद्धा पाहायला मिळाली रोशनच्या माध्यमातून. आणि आजच्या दिवसामध्ये वीरेंद्रच्या माध्यमातून ही आले पहिली विकेट हॅट्रिक. अप्रतिम गोलंदाजीचं कृत्यकरण. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन वीरेंद्र. चषकाचा पहिला विकेट हॅट्रिक पाहायला मिळाला. आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात आधी जर विकेट हॅट्रिक जर कुठल्या गोलंदाजाने घेतली असेल तर त्याचे नाव आहे क्रेस क्रॉफर्ड. 2 ऑगस्ट 1879 रोजी अगदी करून दाखवला होता आणि अगदी हेच आपल्याला पाहायला मिळालं. ओडीआय क्रिकेटमध्ये सर्वात आधी विकेट हॅट्रिक जर कुठल्या गोलंदाजाने घेतली असेल तर त्याचं नाव वेगवान गोलंदाज ज्याने मात्र हा कारनामा करून दाखवला होता 1989 रोजी ऑस्ट्रेलिया